आजारपणामध्ये माझा चेहरा खूपच जास्त डल झाला होता आणि डार्क सर्कल पण आले होते आणि या फेशियलमुळे ना मला खूपच जास्त फरक जाणवला. 2 चमचे दूध घेऊन त्याने ना मस्त चेहऱ्याला मी क्लीन केलं आणि मसाज पण केला. त्याने माझा चेहरा एकदम क्लीन होऊन गेला. त्यानंतर शुगर आणि हनीचा मी इथे स्क्रब बनवला आहे. याच्यामुळे ना चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते ना ती निघून जाते स्क्रब केल्यामुळे. आणि स्क्रब करत होते तर ना एकदम असं सांडत होता खाली मध्ये थोडा आणि हातामध्ये वाटी होती, कम्फर्टेबल वाटत नव्हतं, सो ती वाटी बाजूला ठेवली आणि छान असं स्क्रब करून घेतलं. त्यानंतर माझ्याकडे स्टीमर नाही आहे, सो मी पातेल्यामध्येच गरम पाणी तापत ठेवलं आणि त्यानेच वाफ घेतली. आणि वाफ घेतल्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरचे जे बंद झालेले पोर्स असतात ना ते ओपन होतात आणि स्किन एकदम छान होते. सो इथे चेहऱ्यावरची जी साखर होती ती पण मस्त अशी विरघळून गेली होती. त्यानंतर मी चेहरा पुसून घेतला आणि इथे फेस पॅक तयार करते. त्याच्यामध्ये मी हळद घेतलं आहे, मध घेतला आणि कोकोनट ऑइल घेतलं आहे आणि दही घातलं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घालून छान असा फेस पॅक लावून घेतला. ह्या फेस पॅकमुळे चेहऱ्याची स्किन एकदम हायड्रेट राहते आणि चेहरा पण एकदम ग्लो करतोय. जसं की माझा आता चेहरा ग्लो करतोय. हा फेस पॅक चेहऱ्यावर अर्धा तास ठेवायचा आणि धुवून टाकायचा. होममेड आहे, कशाचाही साईड इफेक्ट नाही आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.